मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण गाडी भरली होती परळीमध्ये. मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलो. महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आपल्याला जवळच गाडी खालायची होती. 5 मिनिटात भावानं गाडी खाली करून दिली. मग का वाघ निघाला लगेच वापस. मग म्हणलं सण करीत आपल्याला निघायला लागते वापस गावाकडच्या दिशेनं. वाटेत एक महाराजाचा पुतळा भेटला होता. संभाजी महाराजाला शत प्रणाम केला आणि तिथून निघालो परतीच्या मार्गाला. मग म्हणलं असं सौंदर्य बघायला आपल्याला परळीतच यावं लागते. कारण इथं आपल्याला काल लागलं होतं जाम पलीकडल्या ट्रिपला. मग म्हणलं आज काय रेल्वे येत नव्हती. मग म्हणलं जावं पुढे. आलो जरा समोश्याच्या जागी. समोसे दाबले 2 आणि लागलं डर करत आपल्याला डायरेक्ट आपण आलो कुठं तर आपल्या अहमदपूरमध्ये. मग अहमदपूरमध्ये आल्यानंतर घरी आलो. त्यानंतर झोप वगैरे घेतली. सकाळी उठलो. जरा गाडीला वगैरे ग्रीस वगैरे मारलं. मग पप्पा जाणार होते नांगरायला. मग म्हणलं जरा डिझेल वगैरे बघावं. नांगर वगैरे जोडून दिला आणि आटे टाकून गेलो नेट थेट पंपावर. जाताना काय व्हिडिओ घेतला नाही. पंपावर गेलो. डबा फुल घेतला. मग म्हणलं डबा घेतलाय आता जावं गावाकडं सण करीत. सकाळी काय आमच्या नशिबाला डिझेलचा डब्बा आणि डिझेलचा डब्बाच आहे भाऊ, दुसरं काही नाही. मग तिथून आलो घरी. घरी आल्यानंतर काय डिझेल टाकावं म्हणलं. डिझेल वगैरे टाकलं. बघतोय तर काय डिझेल टाकी जवळपास फुलच झाली आणि असं खुशी होती ना एवढी फुल झाल्यावर काय सांगावं. जिरती पण बघ 7,000 रुपये लागले. त्यानंतर शेताकडे आलो. शेताकडे आल्यानंतर काय म्हणलं लई दिवसाला चक्कर मारावी. जरा मकाकडे जाऊन येऊ म्हणलं. तेवढ्यात मोटर बंद पडली. तयावर गेलो. मोटर वगैरे चालू केली. मग आपल्याला गावात जायचं होतं आता. थोड्या वेळानं म्हणलं शेतात पाणी वगैरे लावून देऊ. नका रेन पाईप चालू केला आणि त्यानंतर निघालो डायरेक्ट थेट बिरूरच्या दिशेनं. बिरूरला जायचं कारण की आपल्याला अनवर भाऊनं बोलिला होता सर्वांना ईदसाठी. मग म्हणलं आपल्यासोबत मंगेश होता, ऋषी होता, शशी, आपला सोनू, मोहीन सर्व मित्रपरिवार होता. अनवरभाईनं काय लय आग्रह करून लईच खाऊ घातलं. त्यानंतर पुढे गेलो आपण सैलानीच्या घरी म्हणजे हसनबाईच्या घरी. मग काय तिथं पण सर्वांचा व्हिडिओ वगैरे घेतला. सर्वजण मित्रपरिवार आणि सर्व मित्राच्या आग्रहाखातीरच आपण तिथंवर गेलो होतो. मग म्हणलं एवढा आग्रह केले नाही कसं म्हणता येते. दाबून खाल्लं सर्वांनी. पोट पार बाहेर येईपर्यंत खाल्लं. मोहीन मंगेशची तर काय मस्त मजाच चालू होती. सर्वांसोबत मजा वगैरे घेतली आणि त्यानंतर बाबूबाईच्या घरी गेलो. तिथं पण शेवट केला. मग म्हणलं अजून 2 जागी जायचं होतं. मग म्हणलं आता काय पोटाच्या बाहेर जाणार. आता पोटाच्या बाहेर जाण्यापेक्षा आता घरलाच गेलेलं बरं. मोहीन आणि मंगेश होता. मग म्हणलं आता जाऊ आता नीट सण करीत. कारण झाला होता आपल्याला लय उशीर. मंगेश भाऊनं पाजीला एक ओठ. आलो डायरेक्ट शेताकडं. मग लय खाल्लंय म्हणलं नका जिरवायला लागते. तेवढ्यात काय म्हणलं ढिगावर जावा म्हणल्या बाया. मग म्हणलं काही अडचण नाही जातो म्हणलं. ढिगावर गेलो. असा घाम फुटला ना एवढं गोड खाऊन काय सांगता. शेतकऱ्याची हालत लय अवघड आहे हो. 3 महिन्याचं सोनं आहे. आता बघू हार्वेस्टिंग केल्यावर किती होते काय नाही. मग म्हणलं आपलं कष्ट करणं आपल्या हातात आहे. फळ द्यायचं का नाही देवाच्या हातात आहे. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका दिवशी. धन्यवाद.